कोल्हापूरमधल्या मोहम्मद अब्दुल शाने दिवाण सध्या दुबईमध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्यांच्या काही अंतरावर अमेरिकन एअर बेस आहे। त्यामुळे मोहम्मद अब्दुल शाने दिवाण यांचे कुटुंबीय सध्या प्रचंड चिंतेत आहे। मोहम्मद अब्दुल शाने दिवाण यांचे लहान भाऊ असलम शाने दिवाण यांच्याशी दुबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहतो की एका अर्थाने युद्ध सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो की दुबईमध्ये याचा फारसा परिणाम नसले तरी देखील आपण पाहतो की दुबईमध्ये देखील विमानतळावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की दुबईमध्ये जे भारतीय अडकलेले आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे। दुसरीकडे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 100 ते 150 जे पर्यटक गेलेले आहेत ते देखील त्या ठिकाणी अडकलेले आहेत। इतकंच नाही तर आपण पाहतो की अनेक शिपिंग कंपनीवर कामावर असणारे जे कर्मचारी आहेत ते देखील दुबईमध्ये अडकलेले आहेत। त्यापैकी शाने दिवाण म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की तुमचे बंधू त्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांच्याशी रात्री 11 वाजता संपर्क केला होता, त्यांचं नाव काय आहे, त्यांची पोस्ट काय, कुठल्या कंपनीत कामाला आहेत? माझं नाव असलम शाने दिवाण आहे। माझ्या बंधूंचं नाव मोहम्मद अब्दुल शाने दिवाण आहे। मागील 4 महिन्यापूर्वीच ते दुबई येथे एका कंपनीत जॉबला गेलेले आहेत, जी कंपनी गुड्स सप्लायरमध्ये आहे, ज्यांचे ट्रक्स वगैरे आहेत, मोठे हेवी ट्रान्सपोर्ट त्यांचं आहे। अशा कंपनीमध्ये ॲज अ सिनियर मेकॅनिक म्हणून ते जॉबला गेलेले आहेत। 4-5 महिन्यापूर्वी कॉल आला आम्हाला, तेव्हा जरा आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा थोडे दिवस थांबा, मग नंतर आपण विचार करूया वगैरे। पण काही कंडिशन्स जे आहेत ते बघताना त्यांना जावं लागलं। आम्ही सलग 4 दिवस झाले त्यांच्या संपर्कात, म्हणजे ॲक्च्युली घरातले सगळेच संपर्कात असतात, पण इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जास्तच अलर्ट झालो आणि कंटिन्यू त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। सलग दिवसातून 3-3, 4-4 वेळा आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत, बोलतोय त्यांच्याशी। तर काल रात्री जेव्हा आम्ही त्याच्याशी बोललो तर त्याच्याकडनं आम्हाला असा रिप्लाय आले की घाबरायची काही गरज नाही आहे। ऑलरेडी इथलं जे प्रशासन आहे, म्हणजे आपलं भारतीय दूतावास असेल, तिथलं दुबई सरकार असेल, हे ऑलरेडी चांगल्या पद्धतीने आपले तिथले सर्वंट जे आहेत, म्हणजे बाहेरच्या देशांना जाऊन तिथं काम करणारे लोक आहेत किंवा पर्यटक आहेत, यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत। पण असं असताना सुद्धा शेवट युद्धजन्य परिस्थिती आहे ना, आम्हालाही थोडेफार टेन्शन आहे। दादाचं जे वर्कशॉप आहे तिथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरच अमेरिकेचे एअरबेस आहे आणि इराणनं थेट काल वक्तव्य केलं होतं की ज्यांनी अमेरिकेला मदत केली, आम्ही ते स्पॉट असतील किंवा त्या लोकांना आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीनं। आणि खमेनी यांचा जेव्हा हत्या झाली त्यानंतर वातावरण अतिशय चिघळलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर किंवा त्याच ह्याच्यानुसार तर त्यांनी हल्ले सुरू केलेले आहेत। आणि दादा जिथं राहतोय तिथून एक 11 किलोमीटर अंतरावर असणारं जे काही एअरबेस आहे तिथं ऑलरेडी एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे, ड्रोननं हल्ले करण्यात आलेले आहेत। मग दादा जेव्हा आम्ही रात्री त्याला विचारलं किंवा काय परिस्थिती आहे तिथं, सिच्युएशन काय आहे, तर त्यानं मला सांगितलं की उघड्या डोळ्यानं आपण ड्रोन जात आहेत, एकमेकावर हल्ला चालू आहे बघू शकतो। आणि दादा असंही सांगत होतं की त्याच्या एअरच्या जिथं आहे त्यातून काही अंतरावर वगैरे काही ड्रोन पडलेले आहेत, त्यामुळं असं म्हणू शकत नाही की बाबा सगळं सेफ आहे। मग जरा चिंताचं आहेच। कॅमेरा मिथुनचं प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।